नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आजचं जे आपलं ट्रेंड ॲनालिसिस सेशन असणार आहे हे असणार आहे पर्यावरण या विषयावर। आता पर्यावरण या विषयाचं वेटेज ऑलरेडीच आपल्याला पूर्व परीक्षेला फार कमी दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट। म्हणजेच दरवर्षी जर आपण एकूण प्रश्नांची संख्या बघितली तर आपल्याला प्रश्नांची संख्या अशा पद्धतीने दिसून येते। बघा, या लेक्चरमध्ये आपण 2020 ते 2024 पर्यंत म्हणजे मागील 5 वर्षांचं ट्रेंड ॲनालिसिस केलं। त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बघा, 2020 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या पर्यावरणची 5 होती। त्यानंतर 2021 मध्ये देखील 5च प्रश्न विचारण्यात आले होते पर्यावरणवर। त्यानंतर 2022 मध्ये मात्र हे 6 क्वेश्चन आपल्याला टोटल पर्यावरण या विषयावर विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर 2023 मध्ये देखील 6 प्रश्न विचारले आणि परत 2024 मध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत। तर एकंदरीत तुम्ही असं कन्सिडर करू शकता की पर्यावरण या विषयावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न मॅक्झिमम आणि मिनिमम विचारले जाऊ शकतात। आता बघा, हा 5 प्रश्न जे आहेत, हे जे 5 प्रश्न आहेत यांचं जर आपण ट्रेंड ॲनालिसिस केलं तर तुम्ही पर्टिक्युलरली ओळखू शकता की कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस करण्यात आलेला आहे। आता पर्यावरण विषय जर तुम्ही कन्सिडर केला आणि आधीचे पेपर जर बघितले, म्हणजे 2020च्या आधी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर जर तुम्ही कन्सिडर केले आणि त्यामधले पर्यावरणाचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येणार की सुरुवातीला काय असायचं, पर्यावरण विषयावरचे प्रश्न जे आहेत तर ते फिक्स असायचे आणि ते टॉपिक असायचे की राष्ट्रीय उद्याने कुठली आहेत, त्यानंतर अभयारण्य कुठली आहेत। म्हणजेच काय तर बघा, भूगोलाशी संलग्नित असलेला जो टॉपिक आहेत, म्हणजे आपण महाराष्ट्र भूगोलचा अभ्यास करतो, मग त्यामध्ये आपल्याला वन परिसंस्था नावाचा टॉपिक आहे किंवा वनांचे प्रकार हा आपल्याला टॉपिक आहे। तर यामध्येच किंवा यालाच रिलेट करून मग आपल्याला राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य म्हणजे नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरी हा एक टॉपिक येतो, किंवा जे संवर्धन प्रकल्प असतात किंवा संवर्धन मोहीम ज्या राबवल्या जातात, जसं व्याघ्र प्रकल्प आहे, गेंडा प्रकल्प आहे, हत्ती प्रकल्प आहेत। तर हे जे न्यूजमध्ये किंवा चर्चेमध्ये असणारे जे मुद्दे आहेत यावरच प्रश्न विचारले जायचे। त्यामुळे आधी जो फोकस होता तो केवळ राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यांमध्ये किती आहे, रिसेंटली कुठले आहेत, असे प्रश्न यायचे। अदरवाईज बघा, ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, जेही आंतरराष्ट्रीय करार केले जातात ते परत चर्चेमध्ये असतात, करंट अफेअरमध्ये आलेलं असतात। मग त्यावर प्रश्न विचारले जायचे की पॅरिस करार का रद्द करण्यात आला, किंवा पॅरिस करार कशाबद्दल होता, ही पर्टिक्युलर मोहीम कशाबद्दल होती। म्हणजेच जे भूगोलच्या रिलेटेड आहे किंवा जे करंट अफेअरमध्ये विचारल्या जातात त्याच्या आधारावरच प्रश्न पर्यावरणामध्ये विचारलेले दिसून येत होते। त्यामुळे बहुतेक विद्यार्थी जे आहेत तर ते सेपरेटली पर्यावरणाचा अभ्यास करायचे नाही किंवा तशी गरजही पडायची नाही। तुम्ही जर व्यवस्थित भूगोल आणि करंट अफेअर हे 2 सब्जेक्ट प्रिपेअर केले तर ॲटोमॅटिकली तुमचे पर्यावरणाचे जे प्रश्न असतात ते सॉल्व्ह होऊन जायचे। मात्र आता जर का तुम्ही 2020 पासनचा जर ट्रेंड कन्सिडर केला तर हा ट्रेंड कुठेतरी चेंज होताना दिसतोय। तर आता हा ट्रेंड कसा चेंज होताना दिसतोय तर आता बघा, जे न्यूजमध्ये आहेत किंवा जे भूगोलाच्या संबंधित टॉपिक आहेत त्यावर प्रश्न न विचारता जो कोर पर्यावरण सब्जेक्ट आहे किंवा ज्या मेन संकल्पना असतात पर्यावरणीय संकल्पना, त्यांवर प्रश्न विचारण्याचे जे चान्सेस आहेत किंवा त्यांवर प्रश्न जे विचारलेले आहेत ते जास्त प्रमाणात आहे। मग आता हे कसं आहे तर बघा, हेच तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी याला 3 ते 4 पार्टमध्ये डिवाइड केला आहे। म्हणजे ओव्हरऑल जो आपला पर्यावरण हा विषय आहे त्या पर्यावरण विषयाला मी 4 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे। मग यामध्ये पहिला पार्ट केला आहे मी मूलभूत संकल्पनेचा। मूलभूत संकल्पना म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे असतात कुठल्याही सब्जेक्टचे, तो पार्ट। मग यामध्ये कुठले कुठले येणार तर बघा, यामध्ये तुम्हाला डेफिनेशन येणार, पर्यावरण म्हणजे काय, परिस्थितिकी इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोलॉजी म्हणजे काय, म्हणजेच पर्यावरण, परिस्थितिकी, परिसंस्था हा जो भाग आहेत जो बेसिक आहे आणि त्याच्या ज्या व्याख्या आपल्याला दिलेल्या असतात त्यावर प्रश्न विचारतात, त्यांच्या प्रकारांवर प्रश्न विचारतात। तर हा एक बेसिक झाला। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे पर्यावरणाची रचना। मग आपण पर्यावरणाची संरचना करतो, बघा, जीव असतात, प्रजाती ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर जीवसंख्या येणार, त्यानंतर समुदाय येणार, बघतो ना आपण, म्हणजे इंडिव्हिज्युअल असणार, त्यानंतर पॉप्युलेशन, कम्युनिटी। मग ही जी संरचना आहे तो एक भाग येणार।
मग हा बघितल्यानंतर आपल्याला तिसरा टॉपिक येतो, ते म्हणजे वेगवेगळ्या परिसंस्था आणि परिसंस्थेचे प्रकार व रचना. मग त्यामध्ये महत्त्वाची परिसंस्था होती ती म्हणजे जलीय परिसंस्था, त्यानंतर अन्न साखळी आहे, अन्न जाळे आहे, त्यानंतर मनोरे आहे, पिरॅमिड्स. तर हा जो पोर्शन आहे हा बेसिक पोर्शन आहे, जो तो विषय म्हणजे पर्यावरण या विषयाला समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे किंवा त्याचा बेसिक आहे. तर त्याला आपण काय कन्सिडर करतोय, त्याला कन्सिडर करतोय आपण मूलभूत संकल्पना म्हणून. त्यानंतर बघा, मग हे पर्यावरण जेव्हा आपण शिकतो, यांचा अभ्यास करतो, मग तेव्हा आपल्याला लक्षात येते की संपूर्ण पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्यांची विशिष्ट अशी भूमिका असते. प्रत्येक प्रजातीचं दुसऱ्या प्रजातींशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आंतरसंबंध प्रस्थापित झालेले असतात. मग यामुळेच काय होते की यामधली एकही प्रजाती जर का नष्ट झाली तर संपूर्ण परिसंस्था कोसळण्याची भीती असते किंवा संपूर्ण परिसंस्थेचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस वेगवेगळ्या ज्या प्रजाती आढळून येतात आपल्याला वनस्पतीच्या आणि प्राण्यांचं, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं असते. मग यालाच आपण म्हणतो जैवविविधता. ठीक आहे. तर मग यामध्ये कुठले कुठले पार्ट येणार, तर यामध्ये पार्ट येणार जैवविविधतेचं मोजमाप आपण कसं करतो, त्यानंतर जैवविविधतेचं संवर्धन कशा पद्धतीने केले जाते, आणि मग या संवर्धनाचेच जे उपाय आहेत त्यामध्येच मग आपण बघा याचे जे संवर्धनाचे उपाय आहेत यामध्येच मग आपण वर्गीकरण करतो राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, जीवावरण, राखीव क्षेत्र. तर हे कशाचे आहे, जैवविविधता या टॉपिकचे सब टॉपिक आहे. त्याचा आपण एक वेगळं सेगमेंट तयार केलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे पर्यावरणमध्ये तो आहे पर्यावरणीय समस्या. आता आपण काय म्हणतोय की दिवसेंदिवस पर्यावरण या विषयाचं जे महत्त्व आहे ते वाढत जात आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय जे गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर ज्या NGO आहेत, त्यानंतर ज्या संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, तर यांचा सर्वांचा मेन फोकस जो आहे तो पर्यावरणावर आहे. कारण कुठल्याही देशाला जर का विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, मग तो आर्थिक विकास असो, राजकीय विकास असो किंवा सामाजिक विकास असो, तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पर्यावरणीय स्थिरता. जर का तुमचं पर्यावरणच स्थिर नसेल, त्यामध्येच अनेक समस्या निर्माण होत असतील, तर मग त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्याला विकासावर दिसून येतो. मग त्यामुळे सर्व गव्हर्नमेंटनी, सर्व NGOनी, सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांनी कशाला महत्त्व दिले आहे, पर्यावरणीय समस्यांना महत्त्व दिले आहे. मग इथे आपल्याला हा पोर्शनमध्ये इथे बेसिक बघायचं आहे की ज्या पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्या नेमक्या कशामुळे निर्माण झालेल्या आहेत, कुठल्या कुठल्या पर्यावरण समस्या आहेत, त्यांना कारणीभूत घटक कुठले आहेत, त्यावर आपण कुठले उपाय करू शकतो, हा जो पोर्शन आहे तो यामध्ये येणार. मग यामध्ये ज्या फेमस आहेत किंवा ज्या दीर्घकालीन समस्या चालत आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, त्यानंतर आम्लवर्षा येणार, त्यानंतर ओझोन थरामध्ये जी घट होत आहे तर ते येणार. मग अशा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला डिटेलमध्ये करायच्या आहे. आणि लास्टली आपण कुठला सेगमेंट केला आहे, तर आपण केलेला आहे आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार, जे कशासाठी असणार तर ते पर्यावरणीय समस्यांना टॅकल करण्यासाठीच असणार. तर आता बघा आपल्याला सिलेबसमध्ये 3ही स्तरांच्या संस्था आणि करार दिलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यावरणीय समस्यांना टॅकल करण्यासाठी कुठले करार करतात, कुठले उपाययोजना आणतात, हे देखील आपल्याला करायचं आहे. राष्ट्रीय स्तरावर पण करायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर देखील करायचं आहेत. तर अशा वेनी आपण काय करतोय, आपल्या सिलेबसला 4 पॉईंटमध्ये डिवाइड करतोय. तर एक हे ब्रीफिंग दिलं मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. तर बघा मूलभूत संकल्पना म्हणजे कुठला पार्ट असेल, ज्यामध्ये जैव भूरासायनिक चक्रे पण येणार, तोपर्यंतचा जो पार्ट आहे तर तो सगळा बेसिक आपण कन्सिडर करू. त्यानंतर जैवविविधता, जैवविविधतेचं मोजमाप आणि त्याचे प्रकार हा सेकंड झाला. त्यानंतर संपूर्ण पर्यावरणीय समस्या हा थर्ड झाला आणि त्यासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांनी केलेले करार हा आपला फोर्थ पार्ट झाला. आता यापैकी नेमकं कोणत्या पार्टवर किती क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे त्याचं आपण ॲनालिसिस करू. बघा पहिला जो आहे मूलभूत संकल्पना. आता बघा 2020 मध्ये जे 5 प्रश्न विचारण्यात आले होते तर त्यांनी याला कसं डिस्ट्रीब्यूट केलं होतं, 2 क्वेश्चन जे आहे हे तुम्हाला बेसिकवर विचारण्यात आले, 2 क्वेश्चन जैवविविधतेवर विचारण्यात आले, 1 क्वेश्चन जो आहे हा पर्यावरणीय समस्येवर विचारण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय करार व संस्थेवर कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. येते लक्षात. त्यानंतर परत 2021 मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर हे जे 3ही सेगमेंट आहे याला इक्वली वेटेज देण्यात आलं.
प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आला आणि पर्यावरणीय समस्यांवर मात्र 2 प्रश्न विचारण्यात आलेले दिसून येतात. सेम 23चा जर तुम्ही विचार केला 2022चा जर तुम्ही पेपर बघितला तर तुम्हाला लक्षात येणार की बेसिक मधनं 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि संपूर्ण उर्वरित 4 प्रश्न जे आहे हे डायरेक्टली जैवविविधता या टॉपिकवर त्यांनी विचारलेले आहेत. येत आहे. त्यामुळे पर्यावरणीय समस्येवर कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार यावर देखील कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. त्यानंतर 2023चा जर पेपर बघितला तर परत वेटेज कशाला देण्यात आला आहे, जो बेसिक संकल्पनेचा पार्ट आहे त्याला वेटेज दिलं आणि त्यानंतर जैवविविधता आणि समस्या यांवर एक प्रश्न प्रत्येकी विचारण्यात आला आहे. आणि लास्टचा जर आपण पेपर बघितला तो म्हणजे 2024चा पेपर. तर 2024च्या पेपरला बघा जैवविविधतेवर 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि उर्वरित 4ही प्रश्न हे पर्यावरणीय समस्या यावर विचारण्यात आलेला आहे. मग आता ह्या टेबलवरून तुमच्या काय लक्षात येणार तर बघा सुरुवातीला जे तुम्ही आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार त्यांचे हेडक्वार्टर हा जो टॉपिक करायचे किंवा राष्ट्रीय उद्याने कुठले आहे, अभयारण्य कुठले आहे, फक्त एवढा जो टॉपिक तुम्ही पर्यावरणमध्ये प्रिपेअर करायचे त्याचं वेटेज कुठेतरी बिलकुल कमी करून दिलेलं आहे. आणि मेन जे क्वेश्चन आहेत ते कशावर फ्रेम होत आहेत तर मेन क्वेश्चन हे जो बेसिक किंवा कोर कन्सेप्ट आहे पर्यावरणाचे त्यावर फ्रेम होताना दिसून येत आहे. तर त्यामुळे आता येणारी जी प्रिलिम असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पर्यावरण या विषयाकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही आहे. त्याला व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे आणि जे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल असतात तर ते स्टँडर्ड मटेरियल यूज करून त्याचा स्टडी करून तुम्हाला कोर हे जे बेसिक आहे हे बेसिक तुम्हाला समजून घ्यायचे आहे. तेव्हा तुम्ही हे जे 5 किंवा 6 प्रश्न आहेत याला टॅकल करू शकता. आणि हे असे प्रश्न असतात. आता बघा आपण क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतेच तर तुमच्या लक्षात येणार की याची जी लेव्हल आहेत डिफिकल्टी लेव्हल ही अगदी मीडियम आहे. म्हणजे पर्यावरणामध्ये कधीच तुम्हाला खूप हाय लेवलचे किंवा खूप हाय डिफिकल्टी असलेले प्रश्न विचारले जात नाही किंवा तुम्हाला फार लॉजिक लावायची गरज पडेल, एलिमिनेशन मेथड लावायची गरज पडेल असं देखील नसते. एकदम बेसिक नॉर्मल मीडियम रेंजचे जे प्रश्न असतात ते फ्रेम केलेले असतात. मग अशा वेळेस हे जे 5 प्रश्न आहे किंवा 5 प्रश्नांचे जे 10 मार्क्स आहे हे तुमच्यासाठी फायद्याचे असतात. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत असताना किंवा तुम्ही प्लॅन करत असताना अशाच पद्धतीने करायचं की पर्यावरणाचे तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स सिक्युअर करायचे आहेत. ठीक आहे. तर आता बघा नेमके कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आले आहे. तर पहिला जो पार्ट आहे तो आपण हा कन्सिडर करू मूलभूत संकल्पना. आता मूलभूत संकल्पनामध्ये कुठले येणार तर मी तुम्हाला बेसिक टॉपिक सांगितलेलेच आहे. बघा मूलभूत संकल्पनेमध्ये पहिला कोणता येणार, पहिला येणार प्रकार आणि व्याख्या. हा करायचा आहे. आता आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला आधीच क्लिअर करते. बघा UPSCला म्हणजे UPSC मध्ये जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम होते तिथे देखील पर्यावरण हा विषय आहे. मग बरेचसे विद्यार्थी काय करतात की डिरेक्टली UPSCला जे रेफरन्स बुक असतात ते रेफर करतात. आता इथे जर तुम्ही UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले आणि राज्यसेवेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर तुमच्या लक्षात येणार की UPSCची जी डिफिकल्टी लेव्हल आहे ते फार जास्त हाय आहे. म्हणजे पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते कठीण पातळीचे विचारले जातात आणि फार ट्रिकी असे प्रश्न असतात. त्या मानाने राज्यसेवेमध्ये असे प्रश्न विचारले जात नाही. राज्यसेवेचे प्रश्न जे असतात ते सिंपल सॉर्टेड प्रश्न असतात. म्हणून विनाकारण तुम्हाला फार जास्त अभ्यास देखील पर्यावरणाचा करायचा नाही आहे. मी तुम्हाला परत सांगते, बरेचदा काय होते की आपण UPSCचं मटेरियल रेफर करतो किंवा UPSCच्या ज्या रेडीमेड नोट्स असतील पर्यावरणाच्या त्या आपण रेफर करतो किंवा इवन मराठी माध्यमामध्ये देखील जे पर्यावरणाचे रेफरन्स मटेरियल अवेलेबल आहे तर ते UPSC MPSC कंबाईन सर्वांसाठी त्यांनी दिलेले आहे. मग त्यामध्ये काही टॉपिकचा जो डेटा आहे किंवा जी माहिती आहे ती फार डिटेलमध्ये दिलेली आहे. पण तुम्हाला ते तेवढं प्रिपेअर करायची गरज नाही. आपल्याला फार डिफिकल्ट क्वेश्चन येत नाही. त्यामुळे आधी काय करायचं आहे बघा, पर्यावरणाचे प्रकार आणि व्याख्या यावर वारंवार प्रश्न विचारतात, हे तुम्हाला करायचंच आहे. त्यानंतर परिस्थितिकी हा जो टॉपिक येतो मग इकोलॉजी, त्याचे प्रकार त्याची व्याख्या हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट येणार परिसंस्था. बघा मी लिहूनच देते तुम्हाला. इथे तुम्हाला पर्यावरण, त्यानंतर येणार परिस्थितिकी
आणि याचाच एक भाग आहे ज्याचा आपण संरचना बघतो, परिसंस्था. याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, इन्व्हायरमेंट. त्यानंतर परिस्थितिकी म्हणजे झालं इकोलॉजी आणि परिसंस्था म्हणजे झालं इकोसिस्टीम. तर हे जे 3 पार्ट आहे, तर या तिन्ही पार्टच्या व्याख्या आणि यांचे प्रकार तुम्हाला करून ठेवायचे आहे. हा झाला पहिला टॉपिक. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक कुठला येणार, मग सेकंड टॉपिक येणार ही जी परिसंस्था आपण बघतोय, या परिसंस्थेचे प्रकार आहेत. मग आता या परिसंस्थेचे कुठले प्रकार दिले आहेत, तर बघा तुम्हाला गवताळ परिसंस्था दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला भूखंडीय परिसंस्था ज्याला आपण म्हणतो हे दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला वन परिसंस्था आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे जलीय परिसंस्था आहे. ठीक आहे. तर आता यांपैकी सर्वात महत्त्वाची जी परिसंस्था आहे ती आहे जलीय परिसंस्था, दॅट इज ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम हा जो पार्ट आहे हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. मग याची संरचना कशी असतात, याचे स्तर काय असतात किंवा स्तर किती प्रकारचे केल्या जातात, यामध्ये विविध लेवलवर आढळून येणारे जे प्राणी आहेत त्यांना काय म्हटल्या जाते, म्हणजे प्लँक्टन काय असते, फ्लायटोप्लँक्टन काय असते, झू प्लँक्टन काय असते. तर अशा पद्धतीने जलीय परिसंस्था हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. आता बघा वन परिसंस्था आणि हा जो आहे भूखंड परिसंस्था, तर यावर फारसे प्रश्न विचारले जात नाही, त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक करायची गरज नाही आहे. आणि परत परिसंस्थेमध्ये महत्त्वाचं कुठले आहे, तर परिसंस्थेमध्ये महत्त्वाचं आहे इकोटोन नावाचा कन्सेप्ट आणि एज इफेक्ट ज्याला आपण किनार परिणाम म्हणतो हे. तर हे 2 पोर्शन देखील तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. ठीक आहे. तर बाकी परिसंस्था करायची गरज नाही, मात्र जलीय परिसंस्था हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा झाला सेकंड टॉपिक. मग थर्ड टॉपिक कुठला येणार, तर थर्ड टॉपिकमध्ये येते बघा अन्न साखळी, त्यानंतर येणार अन्न जाळे आणि त्यानंतर येणार मनोरे म्हणजे ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो. तर हे जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. तिन्ही अन्न साखळी काय असते, अन्न जाळे काय असते, अन्न साखळीचे प्रकार काय आहेत, त्यानंतर मनोरे आहेत. तर 3 मनोरे आहेत आपल्याला. मग त्यातले इन्व्हर्टेड कुठला असतो, त्यानंतर अपराईट कुठला असतो, तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर इथे 10% लॉ आहे तो देखील तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक येणार तो टॉपिक आहे ते म्हणजे जिओ बायोकेमिकल सायकल ज्याला आपण जैव भूरासायनिक चक्रे म्हणतो. मग यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये 4 चक्रे दिले आहे बघा, कार्बन, त्यानंतर नायट्रोजन, त्यानंतर फॉस्फरस आणि एक दिला आहे सल्फर. तर कार्बनवर फारसे प्रश्न विचारले जात नाही, पण बाकी जे रिमेनिंग 3 सायकल आहेत, नायट्रोजन सायकल, फॉस्फरस सायकल आणि सल्फर सायकल, तर या तिन्ही सायकल तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. येत आहे लक्षात. म्हणजे असे हे जे 4 ते 5 टॉपिक आहे मोजून हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जैवविविधतामध्ये नेमकं काय करायचं आहे हे आपण जैवविविधतेचे क्वेश्चन बघू तेव्हा मी तुम्हाला सांगते. आता आधी आपण बेसिक संकल्पनेवर जे प्रश्न विचारले जातात तर ते कशा पद्धतीने विचारले गेले हे बघू. बघा पहिला क्वेश्चन बघा एकदम सिंपल आहे. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते. आता हॅबिटेट काय असते, आपण म्हणतो जर तुम्ही बेसिक स्टडी केला असेल तर कुठल्याही प्राण्यांचा एक अधिवास असतो. तो जर एखादा प्राणी जंगलात राहत असेल तर तो संपूर्ण जंगलाचा जो एरिया आहे, सपोज 100 मीटर एरिया आहे, तर तो संपूर्ण जंगलामध्ये फिरत नाही, त्याचा एक अधिवास असतो. असं ठिकाण ज्या ठिकाणी त्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची उपलब्धता असते आणि तिथेच तो वारंवार राहत असतो किंवा आढळून येत असतो. ते झालं त्याचं वस्तीस्थान. आता हे कशामुळे नष्ट होऊ शकते, यांनी काय काय दिलंय बघा. निर्वनीकरण म्हणजेच डिफॉरेस्ट्रेशन, त्यानंतर दलदलींचे पुनर्प्रापण दॅट इज रिक्लिनेशन ऑफ मार्श, त्यानंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल चेंज ऑफ लँड यूज पॅटर्न आणि उदरनिर्वाह शेती सबसिस्टंट फार्मिंग. आता बघा सिंपल आहे, यामध्ये तुम्हाला खूप काही माहिती असण्याची गरज नाही आहे. यामध्ये मला एक सांगा, जे स्ट्रक्चर आहे हे कशामुळे चेंज होणार आहे, तर स्ट्रक्चर हे निर्वनीकरणमुळे, त्यानंतर जमिनीच्या वापरात होणाऱ्या बदलांमुळे, त्यानंतर दलदलींमुळे पण काय होणार, बदल होणार. येत्या लक्षात. मग या तिन्हीमुळे काय होते, वस्तीस्थान नष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र उदरनिर्वाह शेती यामुळे एखाद्या वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या प्रजातीला कुठल्याही धोका होऊ शकतं, याचे जे चान्सेस आहेत ते कमी आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार, आन्सर येणार ऑप्शन नंबर
A, B and C, ऑप्शन नंबर 2 येत आहे. आता परत मी जसं तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्येही सांगितलेलं आहे की आपला जो फोकस आहे तर हा क्वेश्चन काय आहे, त्याचा आन्सर काय आहे हे समजून घेण्यासाठी नाही आहे, तर आपला फोकस हा तुम्हाला फक्त ट्रेंड लक्षात यायला पाहिजे की कशा पद्धतीने पर्यावरणावर प्रश्न विचारले जातात यावर आहे, तर तुम्हालाही तेच फोकस करायचं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न बिलकुल सिंपल होता. नेक्स्ट बघा, परत तुम्हाला एक सिंपल प्रश्न दिलेला आहे. इथे तुम्हाला प्राणींच्या जाती दिलेल्या आहेत म्हणजेच प्रजाती आणि त्यांचे काय महत्त्व आहे ते दिलेलं आहे. मग आता बघा, हा बिलकुल सिंपल प्रश्न आहे. इथे तुम्हाला कीटक, सर्प, बेडूक, गांडूळ यांचा काय रोल आहे ते विचारलंय. तर हा सर्प उंदरांपासून संरक्षण करतो. सिंपल आहे, म्हणजेच बीचं काय येणार 4, तर हे कट झालं. त्यानंतर गांडूळ काय करतो, बेडूक काय करतो, कीटक काय करतो, पीक परागकण वाहतो. तर अशा पद्धतीचे बिलकुल सिंपल क्वेश्चन तुम्हाला पर्यावरणामध्ये विचारले जातात. त्यामुळे एकचं काय येणार, एचं 2, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. बेडूक काय करतो, गांडूळ जमिनीची सुपीकता वाढवतो, म्हणजे डीचं काय येणार, डीचं येणार 3, म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार, आन्सर नंबर ए. ठीक आहे, यासाठी कुठल्याही अभ्यासाची गरज नाही आहे, हे जनरल अवेअरनेसने तुम्हाला माहीत होते याचा आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट 34, परिसंस्थेची रचना व तिच्या कार्यांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रकार आणि व्याख्या यांवर प्रश्न डायरेक्टली विचारल्या जातात. तर ही जी डेफिनेशन आहे ही कोणी दिलेली आहे, तर ही ओडमने दिलेली आहे. आपल्याला माहित आहे की आपण त्यांना फादर ऑफ इकोलॉजी असं म्हणतो, म्हणजे परिस्थितिकीचे जनक म्हटले जाते. तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे, ओडम यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला जे रेफरन्स बुक तुम्ही रेफर करतात त्यामध्ये स्टार्टिंगला ज्याही व्याख्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो कशावर विचारला आहे, खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती. आता तुम्हाला कोरल रीफ नावाचा कन्सेप्ट आहे, तो कोरल रीफ म्हणजे ज्याला आपण प्रवाळ भित्तिका म्हणतो त्यावर हा प्रश्न आहे. परत बघा, सिंपल प्रश्न आहे, तुम्ही सिंपल लॉजिक अप्लाय करूनही यूज करू शकता. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. ठीक आहे, नेक्स्ट, हे अतिजैव इंधन म्हणजेच बायोमास उत्पादक आहेत. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे आणि हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे. आता थोडं मराठी गडबड आहे, पण जर करेक्ट आन्सर आपण बरोबर विधान आपल्याला विचारलं आहे तर करेक्ट आन्सर काय येणार, करेक्ट आन्सर येणार वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व ही कशांची वैशिष्ट्य आहे, प्रवाळांची वैशिष्ट्य आहे. आपण म्हटलंय की प्रवाळ म्हणजे कशामध्ये येणार, झूज हॅन्थली नावाची एक शेवाळ असते. ठीक आहे, मग हे कोणासोबत सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये येते, तो कोरल नावाचे जे असतात प्रवाळ ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याशी सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये असते आणि त्यांचे एकदम एक सुंदर अशा वेगवेगळ्या स्पेसिस प्रजाती तयार होतात. म्हणून आपण इथे काय म्हणणार आहे की बघा, ही सर्वात प्राचीन सुरुवातीपासून असणारा सजीव आहे, तर हे स्टेटमेंट बिलकुल करेक्ट आहे. त्यानंतर बघा, यांचं जैव इंधन पण काय असते, जास्त असते, म्हणजेच उत्पादक आहे, कारण शेवाळ हे काय आहे, उत्पादक आहे. त्यानंतर बघा, श्रीमंत विविधता आहे, म्हणजेच तिथं त्यांना म्हणायचं होतं की जैव विविधता अत्यंत जास्त आहे. तर तुम्ही जर प्रवाळांची फोटो बघितली असणार ऑनलाईन तर तुम्हाला दिसून येणार की फार सुंदर एस्थेटिक इम्पॉर्टन्स यांना असतात, इतकी विविधता असतात यांच्यामध्ये, यांचे वेगवेगळे कलर असतात, वेगवेगळे आकार असतात यांना. त्यानंतर नेक्स्ट, हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहेत. आता याचा अर्थ काय असणार, जसं मी सिंपल तुम्हाला म्हटलं की जे शेवाळ असतात, जे प्रवाळावर राहतात, हे उत्पादक आहे. उत्पादक आहे म्हणजेच काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली आणि फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी कशाची गरज असते, सनलाईटची गरज असते. म्हणून हे कुठे आढळून येतात, उष्णकटिबंधीय एरियामध्ये. जरा उष्णकटिबंधीय एरिया हा असा असतो की जिथे सूर्याची किरणे हे सरळ पडतात, त्यामुळे पाण्यामध्ये पण दूरपर्यंत सूर्यप्रकाश अवेलेबल असतो, म्हणून त्या ठिकाणी प्रवाळांची उपलब्धता देखील जास्त असते. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार, करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट बघा, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. बघा, आला परत पर्यावरण आणि त्यांचे प्रकार यांवर हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता रासायनिक पर्यावरण, सिंपल, पर्यावरणामधले प्रमुख घटक कुठले आहे याच्या आधारावर आपण पर्यावरणाचं वर्गीकरण कसं करू शकतो, रासायनिक पर्यावरण आणि भौतिक पर्यावरण.
फिजिकल इन्व्हायरमेंट अँड केमिकल इन्व्हायरमेंट. मग फिजिकल इन्व्हायरमेंटमध्ये फक्त भौतिक गोष्टी येणार, केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये फक्त केमिकल गोष्टीच येणार. सिम्पल आहे असं. मग मला सांगा तापमान व माती. सो तापमान भौतिक गोष्ट झाली, जल व माती, परत जल आणि माती हे झालं का रासायनिक? नाही, हे झालं ऑर्गॅनिक. त्यानंतर वनस्पती व जल, परत ऑर्गॅनिक. मानवी क्रिया व जैव घटक, परत ऑर्गॅनिक. मग आपल्याला काय विचारलंय? वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? रासायनिक, पर्यावरण. मग फक्त केमिकल दिलंय का? कुठे नाही. त्यामुळे यांचं करेक्ट आन्सर काय येणार? करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला येतात. फक्त तुम्हाला एक बेसिक त्यामागचं माहीत पाहिजे. मग तुम्ही इझिली क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? खालीलपैकी कोणत्या परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं अन्न साखळी, अन्न जाळे आणि मनोरे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग प्रश्न हा पण सिंपल आहे. कोणत्या प्रकारचा मनोरा नसते असं आपल्याला विचारलाय. तर मला सांगा, संख्येचा मनोरा असतो का? बिलकुल असतो. त्यानंतर जैविक वस्तुमानाचा मनोरा, बायोमास पिरॅमिड, हा पण असते. अन्न जाळी मनोरा हा असते का? नाही. ऊर्जेचा मनोरा हा पण असतो. अन्न जाळी कशाला म्हणतो आपण? अनेक अन्न साखळी जर का एकमेकांना आपण लिंक करत असेल तर ते काय झाले? ते झालं अन्न जाळं, म्हणजेच फूड वेब. तर याचा मनोरा नसते. तुम्ही याला पिरॅमिडमध्ये शो करू शकत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ते काय येणार आहे? आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 20. काही प्रजाती नष्ट झाल्या तरी पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना कुठल्या प्रजाती म्हणतात? आता बघा, जैव प्रजाती हा जो टॉपिक आहे, तर जैव प्रजातीमध्ये आपल्याला दिला आहे की वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती असतात. मग अनेक प्रजाती जरी असतात पण प्रत्येक प्रजातीचं स्वतःची अशी स्वतंत्र अस्तित्व असते आणि स्वतःची अशी एक पर्टिक्युलर भूमिका असते. म्हणजे कुठलं तरी कार्य ती प्रजाती करत असते. आता ती नेमकं कुठलं कार्य करते यावर डिपेंड त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. या वर्गीकरणामध्ये एक प्रकार येते, तो म्हणजे की स्टोन प्रजाती. आता ही की स्टोन प्रजाती काय आहे? की म्हणजे महत्त्वपूर्ण. म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण आहे. का बरं महत्त्वपूर्ण आहे? कारण डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली बाकीच्या ज्या प्रजाती आहेत, मग वनस्पतींच्या असो अथवा प्राण्यांच्या असो, त्या या प्रजातींवर डिपेंड आहे. मग जर का ही प्रजाती नष्ट झाली तर अल्टिमेटली ज्या बाकी प्रजाती या प्रजातींवर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे डिपेंड होतात, त्यांचा पण काय होणार? ऱ्हास होणार. म्हणून या प्रजाती अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणून ही कोणती झाली मग? तर याचं ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 4. आता बघा, इथे निळा दगड, पिवळा दगड, लाल दगड, तर यांनी हे जे स्टोन आहे तर याचं लिटरली ते ट्रान्सलेट केलं आहे. तर बाकी ऑप्शनल जे आहेत ते तशी चुकीचे आहे. असा कुठलाही प्रकार नसते. अम्ब्रेला स्पीसीज असते, त्यानंतर तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, त्यानंतर एक फाउंडेशन स्पीसीज असतात. तर अशा पद्धतीचं वर्गीकरण आपण प्रजातींचं करतो. ठीक आहे. तर हाही सोपा प्रश्न होता. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 31. आता परत जैवविविधता या टॉपिकवर तुमचे प्रश्न सुरू झालेले आहेत. मग जैवविविधता टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय काय असते तर आधी मी सांगून देते. बघा, हा क्वेश्चन आपण इथे डिस्कस केला आहे. त्यानंतर मेन काय आहे तर मेन आहे जैवविविधतामध्ये तुम्ही जैवविविधतेचं मोजमाप कसं करता यावर प्रश्न येते. आता नेक्स्ट स्लाइडवर तोच प्रश्न आहे. तर एकच मोजमाप आपण कन्सिडर करतो जो सिलेबसमध्ये आपल्याला दिला आहे, व्हिटाकार यांनी दिलेलं. तर हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपण काय म्हणणार की एवढी प्रजाती आहे म्हणजे जैवविविधता आहे, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तर मग या जैवविविधता संवर्धनाचे 2 भाग येणार किंवा 2 प्रकार येणार, इन सिट्यू आणि एक्स सिट्यू. आता मी फार डिटेलमध्ये तुम्हाला शिकवत नाही, एक सिंपल तुम्हाला टॉपिक सांगते. ठीक आहे. मग आता इन सिट्यूमध्येच वेगवेगळे प्रकार कोणते येतात तर यामध्ये येणार नॅशनल पार्क, त्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरी, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, हे असे जे आहेत जे आपण स्टडी करतो, हे सर्व प्रकार कशामध्ये येणार? जैवविविधतेचं संवर्धन करण्यामध्ये येणार. आता जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी असलेले हे गोष्टी आहेत. तर आता यावर जो प्रश्न आहेत हे प्रश्न मेनली करंट अफेअर बेस्डवर विचारल्या जातात. येत्या लक्षात. त्यामुळे जैवविविधता हा असा टॉपिक आहे की यामध्ये फक्त जैवविविधतेचं मोजमाप कशा पद्धतीचे करायचं हे तुम्हाला रेफरन्स बुकमधून प्रिपेअर करायचं आहे. आणि बाकी जे आहेत
नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ सेंच्युरी हा जो पोर्शन आहे संवर्धन कार्यक्रम, तर हा तुम्हाला मात्र करंट अफेअरमधून करायचा आहे. इवन जर तुम्हाला राष्ट्रीय उद्यानांवर प्रश्न दरवर्षी असतात, पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही भारतातले, महाराष्ट्रातले संपूर्ण राष्ट्रीय उद्याने पाठ करून ठेवणार. सिंपल काय करायचं, जे करंट अफेअरमध्ये वर्षभर न्यूजमध्ये होते, कुठलं राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं आहे का, कुठलं राष्ट्रीय उद्यानमध्ये कुठल्या एखादी प्रजाती आणली आहे का, किंवा कुठलं महत्त्वाचं संवर्धन मोहीम तिथे राबवण्यात आली आहे का, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी जर एखादं राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य चर्चेत असेल तर तेच करायचे आहे तुम्हाला. म्हणजे सिम्पली जे करंट अफेअरमध्ये येणार तेच तुम्हाला राष्ट्रीय उद्याने करायचे आहेत. ठीक आहे. मग आता बघा, इथे मी तुम्हाला क्वेश्चनच दाखवते. तर सिंपल कसं पद्धतीने हे प्रश्न विचारतात हे बघू आपण. इथे काय म्हटलंय, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणार आहेत असे जाहीर करण्यात आले होते, की त्यांच्या प्रजाती नष्ट होतील. तर याचं सरळ ऑप्शन आहे गंगेतील डॉल्फिन. आता परत हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे, तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट बघा, परत नॅशनल पार्क आणि कोणती नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे विचारला आहे. आता हा जो प्रश्न आहे 2020च्या पेपरचा, हा यामध्ये हेच नॅशनल पार्क का विचारले आहे, कारण हे नॅशनल पार्क त्यावेळेस न्यूजमध्ये होते. करंट अफेअरमध्ये याचा कुठेतरी उल्लेख आला होता, म्हणून यावर प्रश्न विचारलेला आहे. मग आता परत यावरच प्रश्न विचारतील याचे चान्सेस फार कमी आहेत. बघा, भगवान महावीर ही नॅशनल पार्क कुठे आहे, गोवामध्ये आहे. सिमलीपाल कुठे आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर हे तुम्हाला माहीत असणार, एक बेसिक. तर एवढं लक्षात ठेवायचं, पण परत परत या विचारल्या जात नाही. ठीक आहे. त्यानंतर आणखी बघा, सेम तुम्हाला प्रजाती आणि त्यांचे जे प्रकार आहेत ते दिलेले आहे. म्हणजेच आपण जे कायदे करतो या कायद्या अंतर्गत कुठल्या प्रजातीला किती धोका आहेत याचं वर्गीकरण केले जाते. आता हे वर्गीकरण पण न्यूजमध्येच येतात. तुम्हाला डिरेक्टली न्यूज येते की याला इंडेंजर घोषित केलेलं आहे किंवा याला एक्सटिंक्ट घोषित केलेलं आहे, असे त्यांना स्टेटस दिले जातात. तर सेम तुम्हाला त्याच प्रजाती करायच्या आहे ज्या करंट अफेअरमध्ये न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्यावर तुम्हाला क्वेश्चन फ्रेम केलेला दिसून येईल. तर तुम्हाला हे आधीचे क्वेश्चन नाही करायचे, पण जे मेन यावेळेस जे मेन न्यूजमध्ये होते त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं हत्ती. ठीक आहे. आता हत्ती यावेळेस फार न्यूजमध्ये होतात आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये तो फार न्यूजमध्ये होता वनतारा प्रोजेक्टमुळे. तर मग हत्तीबद्दल तुम्ही जे आहेत ते पूर्ण करून ठेवायचं की हत्तीला कुठलं स्टेटस आहे, हत्तींच्या कुठल्या कुठल्या प्रजाती आहे, मग भारतातल्या कुठल्या नॅशनल पार्कमध्ये हत्ती जास्त प्रमाणात आहे, कुठे कमी प्रमाणात आहेत. तर हत्तीच्या रिलेटेड जोही डेटा तुम्हाला आहे तो तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर असा सिंपल एक जोड्या लावावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा, परत एक जीवावरण राखीव क्षेत्र जे आहेत त्यावर प्रश्न विचारलाय की जीवावरण राखीव क्षेत्रानुसार सीमांकित करतात. तर झोन विचारलाय. तर आपल्याला माहिती आहे, परत सिंपल क्वेश्चन आहे, मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण झोन. म्हणजे काय येणार, नंबर 1. इथे लक्षात, मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्रामच्या अंडर असे झोन करतो आपण. मग याच्यामध्ये कोर झोन, त्यानंतर हा झाला बफर झोन आणि हा झाला ट्रान्झिशन झोन. तसे झोन असतात आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले असतात. तर हे झोन कुठले आहे, कोर झोन, बफर झोन अँड ट्रान्झिशन झोन. तर 1 विल बी द आन्सर. ठीक आहे. तर परत हा पण सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, भारतात खालीलपैकी कोणते हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे. आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट काय असते, हा कन्सेप्ट काय आहे, तर सिंपल आहे बघा. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ अशी जैवविविधता आहे. म्हणजे अशा प्रजाती आहे ज्या फक्त त्या प्रदेशामध्येच आढळून येतात. त्या प्रजातींना दुसऱ्या कुठेही नेऊन किंवा त्यांचं स्थलांतर करून त्यांचं संवर्धन करता येत नाही आणि त्या प्रजातींची संख्या देखील जास्त आहे, त्यांचं महत्त्व देखील जास्त आहे. असे जे एरिया असतात ते कुठेतरी पर्यावरणीय समस्यांमुळे किंवा वाढत्या हवामानामुळे, जागतिक तापमान वाढीमुळे त्यांचा धोका निर्माण होतो आणि त्यांची जी संख्या आहे ते ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. मग अशा वेळेस त्यांना संवर्धन करणं गरजेचं असते. मग त्या एरियाला हॉटस्पॉट असं घोषित करतात. मग भारतामध्ये किती हॉटस्पॉट आहे, तर भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीत 4 हॉटस्पॉट आहे. कुठले कुठले, एक आहे हिमालय हॉटस्पॉट. आता हिमालयामध्ये अशा असंख्य प्रजाती आहे ज्या फक्त हिमालयन परिसरामध्येच आढळून येणार.
त्या इतरत्र कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे एक हिमालय आहे, त्यानंतर दुसरा म्हणजे पश्चिम घाट आहे, त्यानंतर तिसरा म्हणजे जो सुंदरबन एरिया आहे तर तो आहे. मग इथे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, मग आता परत कोणत्या हॉटस्पॉट एरियाला धोका निर्माण असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. तर मग यामध्ये बघा, उत्तर पश्चिम भारत असणार आहे का, नाही. दख्खनचं पठार नाही, पश्चिम भारत नाही, उत्तर पूर्व भारत हा मात्र असा एरिया आहे की जिथे जंगलांचं प्रमाण, वनांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तिथे प्रजाती देखील जास्त आहे आणि त्या आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा, आता बघा जो मी तुम्हाला मोजमाप सांगितलं होतं की जैवविविधतेचं मोजमाप हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर त्यावर सिंपल प्रश्न आहे, अल्फा बीटा आणि गॅमा विविधता म्हणजेच काय. तर हे काय आहे, ही जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे आणि ही कोण दिलेलं आहे, तर विटकर यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, येत्या लक्षात. तर खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत, तर हे जैवविविधता मोजण्याचे मापक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा एक क्वेश्चन झाला. आणखी बघा, परत तुम्हाला काय दिलेलं आहे, राज्य आणि अभयारण्य. आता हे का विचारले असेल, कारण हे तेव्हा न्यूजमध्ये असतील म्हणून तुम्हाला हे अभयारण्य विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा इकडे मग पर्यावरणीय समस्या सुरू झाल्या. तर इथपर्यंत जे आपले क्वेश्चन होते हे कशावर होते, जैवविविधता या टॉपिकवर होते. तर याला कसं प्रिपेअर करायचं आहे तुमच्या लक्षात आलं का. बघा, सिंपल हे मोजमाप करून घ्यायचं आहे तुम्हाला रेफरन्स बुकमधून. बाकीचे जे टॉपिक आहेत ते तुमचे डिरेक्टली कशामधून होणार, करंट अफेअरमधून होणार. तर जे न्यूजमध्ये आहेत तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता आपला जो नेक्स्ट पोर्शन आहे तो म्हणजे पर्यावरणीय समस्या. आता हा असा पोर्शन आहे जो कम्प्लिटली करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला फार काही रेफरन्स बुकमध्ये रीड करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही कुठल्याही मॅगझिन जे तुम्ही रीड करता तर त्याला व्यवस्थित रीड केला आणि वर्षभर ज्या समस्या न्यूजमध्ये होत्या त्या व्यवस्थित प्रिपेअर केला तरी तुमचा हा टॉपिक प्रिपेअर होतो. सिंपल आहे. तुम्हाला यामध्ये प्रदूषण, त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार, त्यानंतर त्याच्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना म्हणजेच कायदे हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर पर्यावरणीय समस्येमध्ये मुख्य समस्या कुठले येणार, तर ते येणार जागतिक तापमान वाढ, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, हवामान बदल. मग यामुळे होणारे परिणाम, मग त्यामध्ये आम्लवर्षा असते, त्यामध्ये वाळवंटीकरण असते है ना, त्यामध्ये ॲसिडिफिकेशन ऑफ ओशन हा असते. तर अशा ज्या समस्या आहे मग त्या सर्व कशाच्या संदर्भात आहे, हवामान बदलाच्या संदर्भात आहे. ठीक आहे, तर या समस्या तुम्हाला करायचा आहे. मग बघा याच्यावर पण सिंपल प्रश्न विचारलेला आहे. नॉईस पोल्युशनवर हा प्रश्न आहे की मनुष्याच्या कार्यांवर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम कसे होतात ते विचारलं. इथे तुम्हाला आवाजाची पातळी दिली आहे आणि त्यांचं कार्य दिलं आहे. आवाज आपण डेसिबलमध्ये मोजतो. मग बघा 70 डेसिबल किंवा इवन 40 डेसिबल, 100 डेसिबल, 90 डेसिबल आणि यांचं काय विचारलं आहे आपल्याला, रेंजेस विचारला आहे. तर मला सांगा 100 डेसिबल ही काय आहे, ही कायमची श्रवण क्षमता आपली काय करू शकते, याचा ऱ्हास करू शकते. म्हणजेच बघा परमनंटली लॉस ऑफ हिअरिंग. इथे लक्षात, कारण हा हायेस्ट झाला तर एक सिंपल लॉजिक लावून तुम्ही आन्सर टिक करू शकता. येत्या लक्षात. त्यानंतर बघा 40 डेसिबलनी काय होऊ शकते, तर ही खूप कमी पातळी आहे तर यामुळे तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकते. त्यानंतर 70 डेसिबलमुळे काय होऊ शकते, तर कार्यक्षमतेची हानी होऊ शकते तुमच्या. आणि 90 डेसिबलमुळे काय होऊ शकते, तर भाषणात व्यत्यय येऊ शकते, म्हणजे बोलताना तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकते. तर या रेंजेस तुम्हाला ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट परत बघा ओझोनमध्ये घट. आता हा पण हवामान बदलाचा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे ओझोनवर प्रश्न विचारलेले आहे. बघा ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. तर बघा पर्यावरणमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू आणि हरितगृह वायू परिणाम हा टॉपिक दरवेळेस न्यूजमध्ये असतो आणि त्यामुळेच हे आपल्याला आढळून येते की हवामान बदल कसे झाले, जागतिक तापमानवाढ कशा पद्धतीने होत आहे, कशा पद्धतीने डायरेक्टली ओझोन हा जो थर असतो सितांबरामध्ये तर त्याच्यामध्ये घट होते. तर हे सर्व लिंक असलेले टॉपिक आहे. तर यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे, बघा ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर कोणते परिणाम होतात. तुम्हाला परिणाम विचारलेले आहे.
मग बघा, माणसाच्या रोगप्रतिकार क्षमतेचे नुकसान होते का? बिलकुल होते, कारण ओझोन वायू हा काय करतो, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स जे असतात त्यांना ट्रॅप करतो. मग जर ओझोन वायूच कमी झाला तर काय होणार, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स डायरेक्टली पृथ्वीवर येणार आणि ते त्वचेला काय करणार, हानी पोहोचवणार. वनस्पतींची वाढ खुंटते का? हो. त्यानंतर तापमानामध्ये वाढ होते आणि मोतीबिंदू होण्याचे कारण देखील आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे कशाचे परिणाम आहे, ओझोन वायूंचे परिणाम आहे. आता परत ओझोन या टॉपिकवरच आणखी एक प्रश्न विचारलेला आहे. इथे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहे. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात का? हे बिलकुल बरोबर आहे, कारण पृथ्वीवर जे पर्यावरणाची निर्मिती झाली आहे किंवा पृथ्वीवर पर्यावरणाच्या निर्मितीसाठी जी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणामुळे झाली आहे, तर पृथ्वीच्या वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये जो ओझोन वायू आहे त्यामुळे झालेली आहे. त्यामुळे याला आपण पृथ्वीचं रक्षण कवच देखील म्हणू शकतो. नेक्स्ट, 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. तर अंटार्क्टिकावर ओझोनला भगदाड म्हणतो आपण मराठीमध्ये, तो ओझोन होल असल्याचं लक्षात आलं. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ सिंपल आहे की सपोज हे अर्थ आहे, अर्थवर हा ओझोनचा लेअर आहे, तर इथे याची जेवढी ही लांबी आणि रुंदी आहे तर ही कमी होताना दिसून आली, म्हणजे तो विरळ होतोय असं लक्षात आलं, तर त्यालाच आपण काय म्हणतो, ओझोन होल. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट, 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो का? हे स्टेटमेंटही बरोबर आहे. आणि 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरांवर बंदी घालण्यात आली होती. तर हे स्टेटमेंट देखील करेक्ट दिलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे की काही मानवनिर्मित गोष्टींमुळे पर्टिक्युलरली कमर्शियल गोष्टींसाठी असे काही केमिकल तयार करण्यात आले की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी होती की ते डिरेक्टली स्थितांबरातील ओझोनपर्यंत जाऊ शकतात. आणि हे एकदा स्थितांबरातील ओझोनपर्यंत गेले की तिथल्या वायूशी रिॲक्ट होतात. तिथल्या वायूशी रिॲक्ट झाले की मग काय होणार, तिथला जो ओझोन आहे O3 आहे हा काय होणार, विरळ होणार, म्हणजेच नष्ट होणार. अशा प्रकारचे वायू असल्यामुळेच ओझोनला भगदड पडते हे जेव्हा लक्षात आलं तर तेव्हा या रसायनांवर बंदी घालण्यात आली. तर हे प्रमुख रसायन कुठली होती तुम्हाला माहीतच असेल, CFC, HFC, प्रत्येकावर करार करण्यात आलेले आहेत. तर हे देखील करेक्ट आहे. म्हणजेच आपलं आन्सर काय येणार, आन्सर येणार वरीलपैकी सर्व. त्या लक्षात. त्यानंतर बघा, हे जे करार तुम्हाला विचारतात, आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार, त्याचं सुरुवातीला वेटेज फार जास्त होतं, मात्र रिसेंटली त्यावर फारसे प्रश्न विचारण्यात आलेले नाही आहे. तर हा एक प्रश्न दिसतो आपल्याला. यामध्ये काय म्हटलंय, घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिवेशन मध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. तर आता बघा, इथे सिंपल लॉजिक तुम्ही यूज करू शकता. बेसल हे जे शहर आहे हे कुठे आहे, हे स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर मग करेक्ट आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 4. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्व परीक्षेला सिंपल मॉडरेट लेवलचे प्रश्न विचारण्यात येतात. तर तुम्हाला फार जास्त प्रिपेअर करायची नाही आहेत. जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेच टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचे 5ही क्वेश्चन अटेम्प्ट होईल. ठीक आहे. तर तुम्हाला काहीही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.